9 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 91 ते 120. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तदा मद्भावा मानसा जाता एषा लोक इमा प्रजा. तरी आगवाची गुणिवृद्धी जे महर्षी माझी प्रबोधी. कश्यपादी प्रसिद्धी सप्त ऋषी आणि काही सांगिजतील जे का 14 अंतुल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारू म्हणू. ऐसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा. सृष्टीच्या व्यापारा लागोनिया जे लोकाची व्यवस्थान पडे. जया त्रिभुवनाचे काही न मांडे ते महाभूताचे दळवाडे अचंबित असे. तेची हे जाहले मग इही लोक केले तेत अध्यक्ष रचून ठेविले इही जन. म्हणून 11 ही हे राजा मग एर जग याची प्रजा. एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेच जान. पाहे पा आरंभी बीज ऐकले मग तेची विरुडलिया बुड जाहले. बुढी कोंब निघाले खांदियांचे. खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा. शाखास्तव देखा पल्लव पाने. पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व झाले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजची आगवे. तैसे मी एकची पाहिले मग मी निर्धारिता तेची व्याले. तेत सप्तऋषी आणि झाले चारी म्हणू. इही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले. लोकापासून निपजले प्रजा जात. ऐसेनी हे विश्व येथे मीच विस्तारलोसे निवृते. परिभावाचे निहाते माने जया. एता विभूती योगंच मम यो वेत्ति तत्वता. सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशया. या लागे सुभद्रापती हे भाव या माझ्या विभूती आणि याच्या व्याप्ती व्यापुले जग. म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे तयाचे रे झाले नानाचे. म्हणून उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. मी माझ्या विभूती अधिष्ठलिया व्यक्ती हे आगवे योग प्रतीती एकची मानी. म्हणून निशंके येणे महायोगे मजमिनला मनाचे नि अंगे. एत संशय करणेन लगे त्रोत्रिशुद्धी झाला. काजे ऐसे किरीटी माते मज जो अभेदा दिटी. तयाचे भजनाचे नाटी सोती मज. म्हणून अभेदे जो भक्त योगू तेत शंका नाही नये खंगू. करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी. तोची अभेदू कैसा हा जाणावया मानसा. साध झाली तरी पर्यसा बोली जेल. अहम सर्वस्व प्रभो मत्त सर्व प्रवर्तते. इति मत्वा भजन्ते मा बोधा भाव समन्विता. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा. आणि मजजी पासून आगवा निर्वाहो यांचा. कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा. आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ. ऐसे आगवाची ठाई तया जळची जेवी पाही. तैसा मी वाचून नाही विश्वीये. ऐसी या व्यापका माते मानून जे भजिते. भलते ते परिसा चुकारे उदिते प्रेम भावे. देश काळ वर्तमान आगवे मजसी करून अभिन्न. जैसा वायू होऊन गगन गगनीची विचरे. ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी. जगद्रूपा मनी साठवून माते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चिंत जान माझा. तरी अर्जुना सर्व गुणसंपन्न मोठमोठ्या ऋषींमध्ये प्रसिद्ध असलेले जे कश्यपादी 7 ऋषी आहेत आणि जे 4था मनूतील मुख्य स्वयंभूवादी 4 मनू आहेत तेही सांगतो. हे अर्जुना सृष्टी व्यवहाराकरिता माझ्या मनापासून 7 ऋषी व 4 मनू असे 11 भाव उत्पन्न झाले. जेव्हा लोक व्यवस्था नव्हती त्रैलोक्याची रचना झाली नव्हती त्यावेळी पंचमहाभूतांचा समुदाय कार्याशिव मूळ स्थितीत होता. अशा वेळी 11 भाव उत्पन्न झाले. मग यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतात लोकनायक करून ठेवले. म्हणून हे 11 जण राजे आहेत व बाकीचे त्यांची प्रजा. हा सर्व विश्वविस्तार माझाच आहे असे समज. पहा आरंभी बीज एकटेच असते. त्याला कोंब फुटतात तोच बुंदा होतो. त्याला अंकुर फुटले की त्याच्या फांद्या होतात. त्या फांद्यांना पुन्हा निरनिळे अंकुर फुटून त्याला पुन्हा पालवी व पाने येतात.
पालवी आली की फूल, पुढे फळ असा वृक्ष तयार होतो. पण खरा विचार केला असता त्यात एकटे बीजच आहे, दुसरे काही नाही. त्याप्रमाणे मूळचा मी एकटाच व माझ्यापासून मन तयार झाले. मनापासून 7 ऋषी व 4 मनु झाले. त्या 11पासून लोकपाल, त्या लोकपालांनी अनेक इंद्र, अग्नी, यम, वरुण, वायू, कुबेर इत्यादी लोकपाल निर्माण केले व त्या लोकांपासूनच ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे सर्व विश्वाच्या रूपाने मीच विस्तार पावलो आहे. परंतु हा विस्तार माझाच आहे अशा दृष्टीने पाहिल त्यालाच कळेल. यासाठी अर्जुना, हे माझे भाव व या माझ्या विभूती यांनी सर्व जगत व्यापले आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. याप्रमाणे जो यथार्थ जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे. म्हणून त्याला उत्तम व मध्यम या भेदांचे स्वप्न पडेल का? नाही. मी व माझ्या विभूती व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहे असे समज. याप्रमाणे संशयरहित आत्मज्ञानरूपी महायोगाने जे मनाच्या द्वाराने मला येऊन मिळाले ते खरोखर कृतार्थ झाले यात संशय नाही. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो माझे भजन करतो त्याच्या भजनाच्या छंदात मी गोला जातो. म्हणून हा जो अभेद भक्तियोग सांगितला याविषयी संशय नाही. याचे आचरण करीत असता व्यत्यय येत नाही. कदाचित देह पडला व योग सिद्धीस गेला नाही तरी त्याचा उपयोग पुढच्या देहात चांगला होतो. ते 6व्या अध्यायात सांगितलेच आहे. तो अभेद भक्तियोग कसा असतो हे जाणण्याची जर इच्छा असेल तर तुला सांगतो, ऐक. अर्जुना, या सर्व जगताचे जन्मस्थान मीच आहे व याचे जगणेही माझ्यावरच आहे. अनेक लाटांचा जन्म पाण्यावरच, त्यांना आश्रयही पाणीच व त्यांचे जीवनही पाणीच. त्यांना अंतर्बाह्य जसे पाणीच त्याप्रमाणे या विश्वाच्या आत व बाहेर मीच आहे. याप्रमाणे परमात्म्याची व्यापकता जाणून खऱ्या उत्कंठित प्रेमाने जे वाटेल त्या ठिकाणी मला भसतात. जसा वारा आकाशरूप असून आकाशातच संचार करतो त्याप्रमाणे देश, काल, वर्तमान हे सर्व परमात्मरूप आहे असे समज. माझे भजन कर. याप्रमाणे आत्मबोधाने विश्वव्यापक असा जो मी, त्या मला अंतःकरणात साठवून मजेने व्यवहार वागतात. जे जे दृष्टीला दिसेल ते ते भगवंताचे स्वरूप आहे असे समजणे हा खरा भक्तियोग आहे. हे जाणून घे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.